छत्रपती संभाजीनगरमध्ये किंग म्हणू शकतो त्यांना, की फिजिक्समध्ये ते का बरं किंग आहेत. तर ते सगळे सिक्रेट आपण आज एक्सपोज करणार आहोत विथ प्रसाद सर. तर सर तयार आहात? यस, बिलकुल. थँक्यू. तर सुरू करूयात आपला शो. नमस्कार छत्रपती संभाजीनगर, दिस इज RJ विक्रम आणि तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. साथ है तो बात है. तर आज आपल्या सोबत कोण असणार? पूर्ण भारतामध्ये फिजिक्सवाला सर आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसाद सर आहेत. Hello, good morning everyone, and first of all I thank you so much for the RJ Vikram and MGM Radio 90.8 FM की तुम्ही मला इथं बोलवलं आणि ही जी दिवसाची एनर्जेटिक सुरुवात झालेली ती शेवटपर्यंत अशीच राहील. तो खूप खूप मनापासून धन्यवाद. ॲक्च्युअली मी जॉबसाठी कधी गेलोच नाही. मी एम केलेला टीचर, छान व्यवस्थित असा एजेड 50 इयर्सचे, मग ते येणार लोकांना फिजिक्स म्हणजे डिप्रेशन वाटतं. येस आणि त्यांना ते ऐकलं की डिप्रेशन येतं. तर तुम्ही फिजिक्सच्या डिप्रेशनमध्ये येण्याऐवजी तुम्ही त्याच्या प्रेमात कसं काय पडलात, तेही इतक्या यंग एजमध्ये? ॲक्च्युली याची सुरुवात मी इंजिनिअरिंगपासून केली होती. ज्यावेळेस इंजिनिअरिंगला मी सेकंड इयरला होतो त्यावेळेस मी जस्ट एका कोचिंगमध्ये शिकवत होतो. त्यावेळेस मला कळलं की नाही, म्हणजे ज्या ट्रॅडिशनल वेनं हा एक सब्जेक्ट शिकवणं चालू आहे त्या ट्रॅडिशनल वेपासून थोड्याशा वेगळ्या वेपर्यंत जाण्याची त्यावेळेस गरज होती. कारण कसं फिजिक्स म्हणलं की सगळ्या मुलांना एकच असा इन केलेला टीचर, छान व्यवस्थित असा एजेड 50 इयर्सचे, मग ते येणार 1.5 तास बडबड करणार जाणार. ज्यावेळेस असं मला जाणवलं त्यावेळेस कळलं की नाही, इथे कुठं ना कुठंतरी एक वेगळ्या टेक्निकची गरज आहे. आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपल्याला हे टीचिंग फील्ड, ॲक्च्युअली मी जॉबसाठी कधी गेलोच नाही, मी M.Tech कंप्लीट केलं, बट स्टील आय एम इन अ टीचिंग फील्ड. आणि फिजिक्ससारख्या सब्जेक्टमध्ये ट्रॅडिशनल वेनं न जाता एंटरटेनमेंट प्लस नॉलेज या दोन्ही गोष्टी एकत्र करणं याची नीड मला त्यावेळेस वाटली. म्हणून मी फिजिक्समध्ये गेल्या 8 वर्षाखाली, ज्यावेळेस मी 21 इयर्सचा होतो नियर अबाउट, त्यावेळेस मी या सब्जेक्टमध्ये एंट्री केली होती. की तुम्ही टीचरचा आहात का आम्हाला उगं काहीतरी जुगाड करून आणलेला माणूस आहात? मुलांना तो वाटतं कोणी असिस्टंट मॅनेजर आहे का कोणी ऑफिस बॉय आलेला आहे. तर सर तुम्ही एवढे यंग दिसता आणि तुमचं वयही तेवढं नाही आहे. तर तुम्ही क्लासमध्ये गेल्यानंतर स्टुडंट पहिले तर तुम्हाला जज करता की तुम्ही टीचरचा आहात का आम्हाला उगं काहीतरी जुगाड करून आणलेला माणूस आहात. ॲक्च्युली ह्या जर गोष्टी काढल्यात, एवढ्या गमतीशीर गोष्टी मागच्या 8 वर्षात झालेल्या आहेत की ज्यावेळेस मी क्लासमध्ये एंट्री करतो सगळ्यात सुरुवातीला मुलांना तो वाटतं कोणी असिस्टंट मॅनेजर आहे का कोणी ऑफिस बॉय आलेला आहे, ते लवकर उठत पण नाहीत. पण ज्यावेळेस सब्जेक्ट सुरू होतो कसं असतं ना, माझं तर असं एक परफेक्शन आहे, मे बी हा ओव्हर कॉन्फिडन्स कोणी कन्सिडर करू नये. क्लासमध्ये ना एकच बॉस असायला पाहिजे, एक तर टीचर नाही तर स्टुडंट. जर स्टुडंट बॉस झाले तर टीचरला जमणार नाही, टीचर बॉस झाले तर स्टुडंटचं मात्र पूर्ण जे काही भवितव्य आहे तर सगळं व्यवस्थित होईल. तर ज्यावेळेस मी असं काहीतरी करतो, सुरुवातीला 10 मिनटं मुलांच्या मनात एक शंका असते, पण आधी तो प्रॉब्लेम व्हायचा. आता मुलांनी ऑलरेडीच नाव ऐकलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना माहिती असते की असा कोणी ना कोणीतरी आपल्याला येणार आहे. पण एक तर 15 मिनटानंतरच मुलं तुम्हाला जज करतात. मागचे मुलं तुमच्या बॉडी लँग्वेजवरून जज करतात, समोरचे मुलं तुमच्या नॉलेजवरून जज करतात. आणि एकदा त्यांना कळलं की नाही हा आपल्यापेक्षा कुठंतरी वरच्या लेवलचा आहे, क्लास आरामात कंट्रोल होतो. आणि मेन म्हणजे मुलं छान त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्यांना जे काही सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये मुलं इन्व्हॉल्व होतात. आधी तुम्ही मुलांना आवडा, मुलांना सब्जेक्ट आपोआप आवडतो. त्याच्यामुळे मी पहिलं काम हे करतो की आपला कुठंतरी इम्पॅक्ट मुलांवर पडला पाहिजे. तो तो जो इम्पॅक्ट आहे आर्टिफिशियली नाही पडत. जोपर्यंत तुम्ही स्वतः नॅचरल नसता तोपर्यंत मुलं तुम्हाला त्या इम्पॅक्टनं कन्सिडर करणार नाहीत. दॅट्स वाय त्याच्यामुळे मी जास्त काही एफर्ट्स घेत नाही. जे काय आहे ते नॅचरल ठेवा. मी नॅचरल ठेवतो. आता भरपूर मोठे टीचर्स आहेत, अजून तर भरपूर पुढे जायचं आहे. पण जर गोष्टी नॅचरल ठेवल्या तर त्याच वेनं फार लवकर ट्रान्समिट होतात, असं माझं पर्सनली मत आहे. क्वीन म्हणजे क्लासमधले क्वीनला तर तुम्ही हँडल करता. तर फिजिक्स काहीच नाही आहे. फिजिक्स फक्त डे टू डे लाईफमधली कॉन्सेप्ट आहे.
का बरं लोकांना फिजिक्स हा वेगळा आणि विचित्र सब्जेक्ट वाटतो? ॲक्च्युली कसं आहे ना की अर्ली एजपासून 8th 9th जर आपण बघितलं तर मुलांच्या मनात एकच असतं की बेटा फिजिक्स कर, फिजिक्स हार्ड आहे. पण ॲक्च्युली तसं जर बघितलं तर ही फक्त एक त्या मुलांवर जी बंबार्डमेंट केलेली त्या बंबार्डमेंटमुळे या गोष्टी झालेल्या आहेत. ॲक्च्युली जर आता बघितलं समजा मी दरवेळेस क्लासमध्ये सांगत असतो फिजिक्स इज अ किंग अँड मॅथमॅटिक्स इज अ क्वीन. क्वीनला हँडल करा, किंगला तुम्ही आपोआप हँडल करसाल. तर क्वीनला हँडल करायचं, क्वीन म्हणजे क्लासमधले क्वीनला तर तुम्ही हँडल करतात. तुम्ही जर मॅथ्सच्या मागं जर पळाले 2 ते 3 वर्ष तर 101% फिजिक्स इज युअर्स. फिजिक्स काहीच नाही आहे. फिजिक्स फक्त डे टू डे लाईफमधली कॉन्सेप्ट आहे, जे नेचरमध्ये होते ते आपल्याला फक्त इथं प्रॅक्टिकली बघायचं आहे, त्याला मॅथमॅटिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यामुळं हा एक जो मिसकॉन्सेप्ट आहे किंवा जो न्यूनगंड आहे मनात, फिजिक्स हार्ड आहे आणि फिजिक्समध्ये काही होत नाही आणि तुम्हाला 4 तास अभ्यास करावा लागेल, मला पर्सनली एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून वाटतं की याची काहीही गरज नाही. तुम्ही डेली 1 hour जरी स्टार्टिंगपासून केला, आठवड्यातनं किंवा महिन्यातनं नाही, तुम्ही म्हणजे डेली 1 तास जरी अभ्यास केला, 101% नीट असो किंवा जे असो, यू विल बी सक्सेसफुल. जर डेली 1 hour फॉर फिजिक्स जर तुम्ही दिला. आणि भरपूर वेळेस आजकाल ते इंस्टाग्रामवर काही काय चालू आहे की बायोलॉजीमध्ये फिजिक्सची काय गरज आहे आणि नीटमध्ये फिजिक्स कशासाठी करायचं. पण मला खरंच जे डॉक्टर झाले त्यांना रिलेशनमध्ये मुलं डिप्रेस होतात तर ते पुढच्या जनरेशन टू जनरेशन कॅरी फॉरवर्ड होतात. तर सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की स्टुडंट्सला फिजिक्स तर हार्ड वाटतो बरोबर, पण तुमच्या क्लासमध्ये आल्यानंतर किंवा तुमच्याशी भेटल्यानंतर त्यांचं डिप्रेशनही दूर होतं, मी असं ऐकलेलं आहे स्टुडंटच्या तोंडून. येस, ॲक्च्युली ज्यावेळेस मी कोणत्याही क्लासमध्ये पहिली एंट्री करतो सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न तर मुलांचा एकच असतो की हे नवीन कोण आलं. आणि ते इव्हन काही जण तर गुड मॉर्निंगला उठत नाही, त्यांना वाटतं आपल्यासारखंच कोणतरी आलेलं आहे, आता ही देवाची फिजिकल देणगीच म्हणावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा एक फिजिक्स शिकवण्याचा ॲटिट्यूड असा असतो की मुलांना तो सब्जेक्ट नाही वाटला पाहिजे, त्यांना ती एक इंटरॅक्शन वाटली पाहिजे की बाबा इथं काहीतरी आहे आणि 1.5 तास इथं हा माणूस आपल्याला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि त्यांना कुठंही हे वाटता कामा नाही की मग तो हुशार मुलगा असो किंवा बॅक बेंचर असो की हे आपल्यासाठी नाही चालू, हे सगळ्यांसाठी चालू आहे. हे क्लास पूर्ण इन्व्हॉल्वमेंट जी आहे ही त्याच वेळेस येऊ शकते माझ्या अनुभवावरून, ज्यावेळेस तुम्ही त्यांना डे टू डे एक्झाम्पल्स देसाल. जसं आपण आत्ता म्हणलं की बाबा रिलेशनमध्ये मुलं डिप्रेस होतात, त्यांना त्यांच्याच लँग्वेजमध्ये जर एक्झाम्पल दिले तर ते पुढच्या जनरेशन टू जनरेशन कॅरी फॉरवर्ड होतात. त्याच्यामुळं मुलांना मी सब्जेक्ट म्हणून हे शिकवतच नाही, मला रिझल्टशी फारसं मी काही कोरिलेशन त्यांना करत नाही, फक्त एकच सांगतो की हा एक सब्जेक्ट आहे, तो आपल्याला फुल एनर्जीने एन्जॉय करायचा आहे. ती माझी पॅशन असल्यामुळं मुलांना ती पॅशन आपोआप होऊन जाते आणि मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. हे मे बी एक नॅचरल टीचिंग जी आहे त्याचा काहीतरी बेनिफिट असावा, पण मुलांच्या आजपर्यंतच्या त्या रिस्पॉन्समुळं मला ही जी टेक्निक मी वापरतो ती खूप जास्त बेनिफिशियल ठरली. की मेडिकल फील्डमध्ये फिजिक्सची काय गरज आहे? नीट एक्झाम सारख्या एक्झामला बायोलॉजीचा सिलेबस रिड्यूस होतो, केमिस्ट्रीचा सिलेबस रिड्यूस होतो, फक्त फिजिक्सचा सिलेबस रिड्यूस होत नाही. याच्यावरून तुम्ही त्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. सेकंड मिसकॉन्सेप्शन असं आहे की नीट ही मेडिकल एक्झाम म्हणून मानल्या जाते. बरोबर. तर मेडिकल लोकांचं असं म्हणणं आहे की मेडिकल फील्डमध्ये फिजिक्सची काय गरज आहे? तुम्ही इंजिनिअरिंग मलासाठी ठेवा ना, ते आम्हाला कशाला त्रास देता बिनकामाचा, एक्स्ट्रा लोड का बरं वाढवताय, ऑलरेडी बायोलॉजी एवढं आहे. त्यांना काय मेसेज देणार सर तुम्ही? ॲक्च्युली बघा, मी क्लासमध्ये हे मुलं मला क्वेश्चन विचारत असतात, मी त्यांना एकच सांगतो, नीट एक्झाम सारख्या एक्झामला बायोलॉजीचा सिलेबस रिड्यूस होतो, केमिस्ट्रीचा सिलेबस रिड्यूस होतो, फक्त फिजिक्सचा सिलेबस रिड्यूस होत नाही. याच्यावरून तुम्ही त्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. एक गोष्ट आहे, बॉडी नॅचरल आहे, बॉडी ही नेचर आहे आणि फिजिक्स म्हणजे पण नेचरच आहे. तुम्ही जर नेचरला साईडला काढसाल तर बाकीच्या गोष्टी चालतील कशा? आता तुम्ही MRI मशीन, एक्सरे मशीन, इंजेक्शन्स, स्टेथोस्कोप किंवा तुमच्या हार्टचे जे पंपिंग आहे, ब्लड प्रेशर नावाची कॉन्सेप्ट तुम्ही यूज करता. ब्लड प्रेशर म्हणजे इट इज अ वन टाईप ऑफ प्रेशर. मग हे फिजिक्स नाही का? हे सगळं फिजिक्स आहे बेटा. इव्हन तुमच्या आईजपासून सगळ्यात बेस्ट कॅमेरा तर तुमचा डोळे, आपोआप गोष्ट बघतो, आपोआप सेव्ह करतो, मोबाईलमध्ये तरी सेव्ह करावं लागतं. हे सगळं फिजिक्स आहे. फक्त हे काय झालं आहे की एक त्याचा एक सोशल मीडियावर त्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे की तुम्हाला पायथागोरसची काय गरज आहे, अल्फा बीटा गॅमाची काय गरज आहे. जे रेग्युलर डॉक्टर्स आहेत त्यांना विचारा की त्या फील्डमध्ये या फिजिक्सची किती मोठी गरज आहे. हा जो प्रोपोगंडा तयार केलेला आहे हा फक्त भीतीपायी 11-12च्याच मुलांनी तयार केले की पुढे आम्हाला याची काय गरज नाही सर, हे कशासाठी.
पण विदाऊट फिजिक्स कोणीही मेडिकल सायन्समध्ये ग्रोथ करू शकत नाही. त्याच्यामुळं फिजिक्ससारखा जो सब्जेक्ट आहे हा प्रत्येक फील्डमध्ये लागणार आहे. इधर इंजिनिअरिंग, इधर इवन BSc सुद्धा तुम्हाला फिजिक्स आहेच. त्याच्यामुळे ही मिसकॉन्सेप्शन पहिले डोक्यातनं दूर करा की फिजिक्सशिवाय तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये, आय एम टॉकिंग अबाउट अ टेक्नॉलॉजी फील्ड, आपण पुढे जाणं फार मुश्किल होऊन जाईल. तर आत्ता सरांनी आपल्याला इंजिनिअरिंगचं महत्त्व मेडिकल फील्डमध्ये कसं आहे इनडायरेक्टली सांगितलं आहे. कारण की मेडिकल फील्डमध्ये तुमची तर स्किल कामात येते, पण इंजेक्शन कसं फिजिक्सवरती काम करतं किंवा इंजिनिअरिंगवाले का बरं ते इंजेक्शनच्या पाठीमागे लागले की फील्डमध्ये भांडणं करायची गरज नाही आहे, कारण की दोन्ही एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. राईट ॲब्सोल्युटली एक्झॅक्टली. तर त्याचं इनडायरेक्ट उत्तर आपल्याला प्रसाद सरांनी दिलेलं आहे. नीट ही मेडिकल फील्डसाठी आणि JEE ही इंजिनिअरिंगवाल्यांसाठी एक्झामिनेशन मानलं जाते. तर मग दोघांमध्येही फिजिक्स आहे, तर दोघांच्या फिजिक्समध्ये काय एक्झॅक्टली डिफरन्स आहे? ॲक्च्युली दोघांमध्ये डिफरन्स हा आहे बेटा की ज्यावेळेस मी क्लासमध्ये ही गोष्ट सांगतो की सपोज मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेत फार मोठी डिसिजन घ्यायची असतात. एखादा पेशंट आहे, तो जर समजा फायनल स्टेजला आहे, त्याला काहीतरी करायचं आहे, तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी आधी त्याचा डिझाईन करल, मग मी आठवड्याभरानं त्याच्यावर ठरवल की मी आधी एक कॉन्फरन्स घेईल त्याच्यावर, की ते तोपर्यंत मरून जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग म्हणजे JEE फिजिक्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तिथे कसं असतं, समजा तुम्ही सिव्हिल इंजिनियर झाले, तुम्हाला मोठा ब्रिज बनवायचं, यू हॅव लॉट ऑफ टाईम. तुम्ही आधी जागा बघा, तुम्ही सगळ्या गोष्टी करा, पण कॅल्क्युलेशन मेंटेन करा. नाही तर ब्रिज लवकर बांधायचं 2 दिवसात, ते तिसऱ्या दिवशी मोडून जाईल, असं नाही जमणार. त्याच्यामुळं JEEची जी कॉन्सेप्ट आहे ती मॅथमॅटिकल आहे. मॅथमॅटिकल का? कारण त्याच्यामध्ये थोडेसे न्यूमेरिकल ट्रीटमेंट जास्त आहेत. आणि जे नीटचं फिजिक्स आहे हे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर फोकस करतं, तुमची लॉजिकल डेव्हलपमेंट. हाऊ यू आर टेकिंग अ व्हेरी बिग डिसिजन्स इन व्हेरी स्मॉल टाईम. म्हणून नीटमध्ये कमी वेळेत जास्त क्वेश्चन्स असतात आणि JEE जास्त वेळेत कमी क्वेश्चन्स असतात. कारण JEE मेन्समध्ये तुम्हाला थोडंसं ॲक्युरसीची गरज असते आणि नीटमध्ये तुम्हाला स्पीडची गरज असते. ह्या कॉन्सेप्ट तुम्ही आधी क्लिअर करून घ्या. म्हणून नीटचं फिजिक्स थोडंसं लो लेवलला, एक सिलेबस सेम आहे, लेवल कमी जास्त का होती, कारण नीटला त्याची नीड नाही आहे. एवढं गव्हर्नमेंट विचार करते तरी काही काही असं म्हणतात की बाबा फिजिक्सची नीड काय. विदाऊट फिजिक्स युअर लॉजिकल डेव्हलपमेंट इज नॉट पॉसिबल. की व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू टेक द प्रॉपर डिसिजन, ते डिसिजन मेकिंग स्किल फिजिक्स तयार करतं. म्हणून फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. ओके, ग्रेट. तर आपल्याला प्रॉपर आन्सर भेटलेला आहे या विषयावरती. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता सध्या खूप नाजूक आणि खूप महत्त्वाच्या क्वेश्चनवरती आपण डील करणार आहोत. खूप वेळेस काय होतं माहिती आहे का, 11-12चे प्रिपरेशनमध्ये जे काही 11-12चे स्टुडंट्स आहेत ते स्टडीमध्ये एवढे गुंगून जातात, टेन्शनमध्ये गुंगतात. सेकंड गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ते ना हेल्थला प्रायोरिटी देत, ते फक्त आणि फक्त स्टडीच्या मागं लागतात आणि स्टडीमध्ये सुद्धा प्रेशर घेतात. तर त्यांनी एक्सरसाइज करायला हवी का नाही हवी, हेल्थवरती लक्ष द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, का पूर्ण दिवस फक्त स्टडी करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं सर? ॲक्च्युली बघा, ही जी एक्झाम आहे हे तुमची नॉलेज आणि मेंटल स्किल या दोन्ही गोष्टी टॅकल करतात. भरपूर असे स्टुडंट्स आहेत बेटा ज्यांनी 2 वर्ष प्रचंड मेहनत केली, पण त्या 3 आवर्समध्ये जर तुमची मेंटल स्ट्रेंथ जर ओके नसेल तर त्या 2 वर्षाची मेहनत काहीच कामाची नाही. तुम्ही युद्धाच्या आधी काय मेहनत केली याच्यापेक्षा तुम्ही तिथं काय परफॉर्म करता हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही डेली हाफ आवर किंवा 45 मिनिट्स एक योगा असेल किंवा फिजिकल एक्सरसाइज असेल त्याला द्यायलाच पाहिजे. कारण शेवटी आपल्यासोबत राहणारी ती हेल्थच आहे 100%. म्हणजे जी मिस्टेक आम्ही केली ती आमच्या स्टुडंट्सनी करू नये असं आम्हाला वाटतं. तुम्ही मेहनत करा, बिलकुल करा, पण डिप्रेशन किंवा लगेच थोडेसे मार्क्स कमी आले तर रडणं, तुम्ही मार्क्सांचा विचारच करू नका असं माझं पर्सनली. यानं भरपूर पेरेंट्स नाराज होतील. मार्कांचा विचार करू नका इन द सेन्स मेहनत करू नका असं माझं म्हणणं नाही आहे. तुम्ही मेहनत करा, पण रिझल्ट काय लागेल याच्या अनुषंगानं करू नका. हे 2 वर्ष देवानं आपल्याला छान दिलेत, तर आपल्याला एन्जॉय करत जे आपल्याला कृपे म्हणजे देवाच्या कृपेनं मिळाले त्याचा कसा बेनिफिट आपण घेऊ शकतो. बाकी सगळ्या गोष्टी फिट ठेवून, लक्षात घ्या तुम्ही फिट असेल तर पुढे काहीतरी आहे, नाही तर तुम्हीच असे हॉस्पिटलमध्ये पडलेले आणि तुम्हाला सगळं नॉलेज येतं, त्या नॉलेजचा काहीच बेनिफिट नाही आहे. सो मेंटल स्ट्रेस की हे हँडल करणं इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर सगळ्या स्टुडंट्सला हा एकच मेसेज माझा राहील की एन्जॉय करत अभ्यास करा. मी नेहमी क्लासमध्ये सांगत असतो, ज्यांचे रिझल्ट लागले त्यांच्यासोबत तर मी असतोच, पण ज्यांचे अभ्यास करून रिझल्ट लागले नाही त्यांचा सगळ्यात पहिला फोन हा माझाच असेल. त्याच्यामुळं डोंट वरी, पेरेंट्स जरी रागवले तरी मी आहे, आपण सगळे मिळून पेरेंट्सला समजून सांगू. रिझल्ट्स आपलं एम नाही आहे बेटा, मेहनत करणं हे आपलं एम आहे. ते एम करत राहा, रिझल्ट्स आपोआप येतील. आज न उद्या येतील, उद्या न परवा येतील आणि ते 100% येणार आहेत. यू ऑल आर व्हेरी ब्राईट स्टुडंट्स. आणि आम्ही जर त्यावेळेस तुमच्या एजचे होतो त्यावेळेस जर आम्ही कम्पेअर केलं तर
आजकालची पिढी जगावर राज्य करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नका. जस्ट गो अहेड अँड एव्हरीथिंग विल बी फाईन. परफेक्ट. तर आपल्याला आज प्रसाद सरांनी भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी सरांना रिक्वेस्ट करेल की सर, आपण जर सिरीज स्टार्ट करू शकलो फिजिक्सवरती, तर आपण थोडं फिजिक्सचे मिसकॉन्सेप्शन्स, फिजिक्सच्या फनी गप्पा आपण या पॉडकास्ट थ्रू किंवा आपण या शो थ्रू, मस्तिकी पाठशाला थ्रू आपण या MGM रेडिओ FM वतीने आपण आयोजन करू शकतो, आहे की नाही? येस येस. तर असं दर वीकला, एखाद्या वीकला किंवा महिन्यातून एखाद्या वेळेस आपण अशी चर्चा अरेंज करूयात. कारण की मला माहिती आहे एका याच्यात तर ह्या गप्पा संपणार नाही आहेत. त्यामुळे आपलं खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू सो या मच. MGM रेडिओवरती आल्याबद्दल आणि RJ विक्रम सोबत भेटलं. खूप खूप धन्यवाद.